पहलगाम हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। हिंदूंचं नाव विचारून गोळ्या मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पहलगामची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। तर त्यांचं हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम वडेट्टीवारांनी केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा। ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडे होते वडेट्टीवार, हे इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला याच्याकडे शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही।